बालक पारायण उपक्रम. कथारूप श्री गजानन महाराज. अध्याय 9. निरूपण श्री मोहन वराडपांडे. अभिवाचन सौ मेधा वराडपांडे. जय गजानन माझ्या बालमित्रांनो. आज आपण बघणार आहोत अध्याय 9. या अध्यायाचे प्रारंभी दासगणू महाराजांनी पांडुरंगाची स्तुती केली आहे आणि छान युक्तिवाद केला आहे पांडुरंगाशी. दासगणू महाराज म्हणतात, या भूमीवर पतित लोक असतात, म्हणून तुझा बोलबाला आहे देवा. आम्ही पतित आहोत, तू आमचा उद्धार करतो, म्हणून तुला पतित पावन किंवा पावन करता म्हणतात. परीस लोखंडाचे सोने करतो, म्हणून परिसाचे महत्त्व. याचा विचार करावा व या दासगणूचा सांभाळ करावा देवा. आता पतित म्हणजे काय व पापी म्हणजे काय? तर जो सतत दुराचरण करतो, वाईट वागतो, पाप करतो, तो पापी. आणि ज्याला आपल्या हातून काही पाप घडले असेल, पण त्या पापातून मुक्त होण्याची इच्छा असेल व पापमुक्त होऊन भगवंताचे चरणी लीन होण्यासाठी जो नामस्मरण करीत असेल, तो पतित. अशा पतितांचा उद्धार परमेश्वर करतो, म्हणून परमेश्वर हा पतित पावन किंवा पावन करता असतो. असो. एकदा गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करण्यास शेगावी आले. त्यावेळचे कीर्तनकार असेच होते. कोणीही न बोलावता या गावाहून त्या गावात कीर्तन करायला जायचे. त्यांच्या अपेक्षाही जास्त नसत. ज्या गावी जात त्या गावातील मंदिरात रात्री झोपत असत आणि दुसरे दिवशी कीर्तन करून अन्य गावी निघून जात. असे गोविंदबुवा शेगावी आले आणि मोठ्यांचे शिवमंदिरात मुक्काम करण्यास गेले. आता त्या मंदिराला लोक मोठ्यांचे मंदिर का म्हणत? तर ते एक अतिप्राचीन शिवमंदिर होते. मंदिराची पडझड झाली होती. शेगावच्या श्रीमंत मोठे सावकारांना वाईट वाटत असे, म्हणून या श्रीमंत मोठे सावकारांनी आपल्या स्वतःचे खर्चाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मोठे सावकार श्रीमंत असूनही अत्यंत भाविक होते. नाहीतर अलीकडचे श्रीमंत लोक मोटारी व क्लबवर खर्च करतात. तसे नव्हते मोठे सावकार. देवभक्त होते, भाविक होते. म्हणून त्यांनी त्या पडझड झालेल्या प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळेच शेगावचे लोक त्या मंदिराला मोठ्यांचे मंदिर म्हणू लागले. त्या मंदिरात गोविंदबुवा रात्री मुक्कामी आले होते. गोविंदबुवांजवळ एक त्यांचा स्वतःचा घोडा होता. त्या घोड्यावर बसून आपल्या आवश्यक सामानासह गोविंदबुवा प्रवास करीत. झोपताना गोविंदबुवांनी आपला घोडा मंदिराबाहेर बांधला होता. पण तो घोडा मोठा द्वाड होता. कोणालाही लाथा मारायचा. समोरून येणाऱ्या कोणालाही कुत्र्यासारखा चावायचा. बांधून ठेवलेली दोरी तो तोडून टाकायचा व जंगलात पळून जायचा. रात्रंदिवस खिंकाळायचा. असा द्वाड होता तो घोडा. टाकळीला असताना गोविंदबुवा त्याला रात्री लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवायचे. पण नेमक्या यावेळी गोविंदबुवा त्या लोखंडी साखळ्या आणायलाच विसरले होते. त्यामुळे मोठ्यांच्या मंदिराबाहेर साध्याच दोरीने कसा तरी बांधला घोडा गोविंदबुवांनी. झोपले मंदिरात जाऊन. रात्रीचे 2 वाजले. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. रात्री जागणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. सर्वत्र सामसूम झाली. सर्व घरांची दारे बंद झाली. रस्ते निर्मनुष्य झाले. अशा त्या भयान रात्री श्री गजानन महाराज तिथे आले. जे जे कोणी द्वाड असतात त्यांना सुधारण्यासाठीच साधू पुरुष अवतार घेत असतात मित्रांनो. महाराज तिथे आले आणि त्या द्वाड घोड्याच्या 4ही पायात जाऊन झोपले. गण गण गणात बोते हे त्यांचे आवडते भजन महाराज म्हणत होते. घोडा एकदम शांत झाला. दासगणू महाराज म्हणतात की काही लोकांचे मते ते भजन गणी गण गणात बोते असे होते,
तर काही लोकांचे मते ते भजन गिण गिण गणात बोते असे होते. काहीही असो, पण त्याचा अर्थ आपला प्राण आणि ब्रह्म हे एकच आहे, निराळे नाही असा असावा, असेही म्हणतात दासगणू महाराज. कारण दासगणू महाराजांनी हा ग्रंथ श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर जवळपास 30 वर्षांनी त्यांना मिळालेल्या माहिती, पुरावे, कागदपत्रे, भक्तांचे अनुभव या आधारे सिद्ध केला आहे. असो, तर महाराज घोड्यांच्या 4ही पायात आपले भजन म्हणीत झोपलेले, मंदिरात गोविंदबुवा झोपलेले. पण गोविंदबुवांचे मनात त्यांच्या घोड्याबाबत धास्ती असल्याने ते अधूनमधून उठून घोड्याकडे लक्ष ठेवीत. पण बराच वेळ झाल्यावर त्यांना वाटले की आपला घोडा इतका कसा काय शांत झाला, खिंकाळत का नाही, दोरी तोडून पळून तर गेला नाही, काही आजार झालाय का त्याला, आता मात्र बघायलाच हवं, असा विचार करीत गोविंदबुवा घोड्याजवळ आले. त्यांना दिसले की कोणीतरी या घोड्याच्या 4 पायात झोपले आहे. गोविंदबुवा आणखी जवळ आले. पाहतात तर काय, साक्षात श्री गजानन महाराज झोपले आहेत आपल्या घोड्याच्या पायात. मग गोविंदबुवा मनात म्हणाले, आत्ता कळलं आपला घोडा का शांत झाला, समर्थांचा त्याला सहवास मिळाला म्हणून हा शांत झाला. गोविंदबुवांनी समर्थांचे पायावर डोके ठेवले व समर्थांची स्तुती करू लागले. आपण खरंच गजानन आहात, आपण इतरांचे विघ्न दूर करता महाराज. माझा घोडा अति द्वाड होता, सर्व लोक त्याला घाबरायचे. चालता चालता मध्येच उड्या मारायचा, हा मध्येच मागचे पाय झाडायचा. बाजारात याला विकायला नेले तर कोणी विकत घेतलाच नाही. फुकट द्यायला गेलो तरी कोणी घेत नाही महाराज. आम्ही कथे करी, आमचा घोडा स्वभावाने गरीब हवा. धनगराचे घरी वाघ कोणत्या कामाचा महाराज. महाराज घोड्याला म्हणाले, आता यापुढे खोड्या करायच्या नाही, सगळ्या खोड्या या महादेवासमोर सोडून दे. बैलासारखे वागावे, कोणासही त्रास देऊ नये, असं घोड्याला समजावून त्याच्याकडे 1 रुपयेचा कटाक्ष टाकून महाराज निघून गेले. दुसरे दिवशी गोविंदबुवा आपल्या घोड्यावर बसून कृष्णाजींचे मळ्यात महाराजांचे दर्शन घ्यायला आले. सगळे शेगावचे लोकांना गोविंदबुवांचा घोडा माहीत होता. मळ्यात बरेच बायका मुलं काम करीत होते. गोविंदबुवांना घोड्यावर आलेले बघून लोक म्हणायला लागले, कशाला घेऊन आले बुवा ही पिढा, आता कोणाचा तरी हा घात करेल. गोविंदबुवा म्हणाले, मी तुमचे बोलणे ऐकले, पण समर्थांनी काल रात्री माझ्या घोड्याला शहाणे केले बरं, घाबरू नका आता. त्याने सर्व खोड्या सोडल्या, अगदी गोगलगाय झालाय तो आता. असे म्हणून गोविंदबुवांनी चिंचेच्या झाडाखाली घोडा उभा केला. त्याला बांधलेही नाही मित्रांनो, तर तो घोडा तासभर शांत उभा राहिला. त्याच्या आवडीचा कोवळा भाजीपाला मळ्यात होता, पण त्याने त्याला तोंडही लावले नाही. बघा मित्रांनो, संतांचे आज्ञेत किती शक्ती असते. पशु पण आज्ञेत राहतात संतांच्या. इकडे समर्थांचे दर्शन घेतले गोविंदबुवांनी आणि लगेच समर्थांवर काव्य रचना केली. अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरद हस्त ठेवा झणी. अर्थ काय, तर या अचिंत्य जगतात तुझी कृती कोणालाही कळत नाही. कोणी कितीही दुष्ट असो, तुझी कृपा झाली की त्याचा दुष्टपणा जातो. जे मागेल ते देणारे चिंतामणी रत्नही तुझ्यासमोर फिके आहे. अशा परम कृपाळू गजानन महाराजा, माझ्या शिरावर तुझा वरदहस्त असू द्यावा. अशी श्री गजानन महाराजांची स्तुती करून
गोविंदबुवा आपल्या टाकळी या गावी निघून गेले. असो, आता पुढील कथा पाहू. मळ्यात महाराज असताना लांब लांबून खूप लोक दर्शनाला येत असत. असेच एकदा बाळापूरहून 2 गृहस्थ महाराजांचे दर्शनास आले. जाता जाता त्यांनी ठरविले की पुढील वारीला महाराजांसाठी गांजा घेऊन जाऊया. महाराजांना आवडतो. लोक बर्फी पेढे आणतात, आपण गांजा घेऊन जाऊ. लक्षात राहायला हवं म्हणून धोत्राला गाठ मारून ठेवू. पूर्वी असेच करायची लोक. एखादी गोष्ट आपण विसरून जाऊ नये म्हणून माणसं धोत्राचे टोकाला आणि बायका साडीच्या पदराचे टोकाला छोटीशी गाठ मारून ठेवायची. ती गाठ हाताला लागली की त्यांना ते ठरवलेले काम आठवायचे. तसेच या बाळापूरच्या गृहस्थांनी पण आठवणीसाठी धोत्राला गाठ मारून ठेवली आणि पुढच्या वारी दर्शनास आले, पण गांजा आणावयास विसरले. आता पुढच्या वारी पण असेच झाले. विसरले पुन्हा गांजा आणायला आणि बसले महाराजांसमोर हात जोडून. महाराजांना मनातील गोष्टी समजत होत्या, तरी ते त्यांना काहीच म्हणाले नाही. ते म्हणाले भास्कर पाटील यांना, पहा भास्करा, जगाची रीत. धोत्राला गाठ मारूनही लोक विसरतात वस्तू न्यायला. ते जातीने ब्राह्मण असूनही खोटे वागतात. आजकाल ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला आहे म्हणून लोक त्यांना आता श्रेष्ठ समजत नाहीत. बेटे नवस करतात आणि हात हलवत येतात. अशाने काय मनातील हेतू पूर्ण होणार? बोलणं खरं असावं आणि मन निर्मळ असावं, तरच तो भोलेनाथ कृपा करतो भास्करा. महाराज जरी हे शब्द भास्करांशी बोलले तरी त्या बाळापूरच्या गृहस्थांना बरोबर कळलं की हे आपणास उद्देशून आहे म्हणून. पहा, आपण नवस केला हे महाराजांनी बरोबर ओळखले. चला आता लगेच गावात जाऊन गांजा घेऊन येऊ. असा विचार करून ते उठले. मात्र लगेच त्यांना महाराज म्हणाले, आता शिळ्या कडीला ऊत कशाला आणता? मी गांजासाठी हपापलेलो नाही. आता नका जाऊ बाजारात. फक्त आपण जसे ठरवतो तसे वागत जा. लबाड लोकांचे हेतू कधीच पूर्ण होत नसतात. जा, पुढील आठवड्यात तुमचे काम पूर्ण होईल. मग मर्जी असल्यास गांजा घेऊन या आणि काम झाल्यावर इथे 5 वाऱ्या करा, कारण इथे साक्षात भोलेनाथ आहेत या मंदिरात. आणि काय आश्चर्य, त्यांचे जे काही काम होते ते यशस्वी झाले. मग तेही महाराजांसाठी गांजा घेऊन आले. असो, आता याच अध्यायातील शेवटची कथा बघूया. त्याच बाळापुरात एक बाळकृष्णबुवा रामदासी राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव होते पुतळाबाई. दोघेही परमभक्त होते. सज्जनगड निवासी समर्थ श्री रामदास स्वामींचे. आणि समर्थ रामदास स्वामी हे परमभक्त होते प्रभू श्रीरामांचे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज हे सर्व एकाच काळात होऊन गेले बरं मित्रांनो. तर बाळकृष्णबुवा आणि त्यांच्या पत्नी पुतळाबाई हे दरवर्षी बाळापूर ते सज्जनगड पायी वारी करत. शेगाव जवळचे बाळापूर आणि सातारा जवळील सज्जनगड म्हणजे जवळपास 550 किलोमीटर अंतर. 22 दिवस लागायचे त्यांना पायी पायी जायला. पौष वद्य नवमीला निघायचे आणि माघ वद्य प्रतिपदेला पोहोचायचे ते सज्जनगडावर. माघ वद्य नवमीसाठी म्हणजे रामदास नवमीसाठी. त्यांच्यासोबत सामानासाठी एक घोडा असायचा. ज्या गावात मुक्काम करायचा तिथे झोळी फिरवून भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेतील साहित्यातून स्वयंपाक करून श्रीरामाला नैवेद्य दाखवायचा. मग आपण प्रसाद ग्रहण करायचा. बाळकृष्णबुवांच्या हातात चंदनाच्या चिपळ्या आणि पुतळाबाईंच्या हाती झांज. दोघेही आपापले रस्त्याने सतत रघुपती राघव राजा रामांचे भजन गात असत. बाळापूरहून निघाले की शेगाव, मेहकर, देऊळगाव राजा, मग जालना आणि जांब. जांबला मात्र 3 दिवस मुक्काम, कारण जांब म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान. मग
दिवरा, बीड, आंबेजोगाई, मोहोरी, बेलेश्वर आणि मग डोमगाव. डोमगाव म्हणजे रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याण यांचे गाव. मग नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोते, शिंगणापूर, वाई आणि सातारा असा होता त्यांचा प्रवास. सातारा म्हणजे सज्जनगडाचा पायथा. सज्जनगडावर रामदास स्वामींचा उत्सव करून माघ वद्य द्वादशीला परतीचा प्रवास सुरू करीत व आले त्याच मार्गाने बाळापुरी परत येत. असे करता करता बाळकृष्ण बुवांचे वयाचे 60 उलटून गेली. थकायला लागले ते. आता किती वर्षे हे व्रत आपण करू शकू, शंका यायला लागली त्यांना. मग ते एका वारीत उत्सव झाल्यावर माघ वद्य द्वादशीला समर्थांचा निरोप घेण्यास समाधीसमोर बसले. डोळ्यात अश्रू आले त्यांच्या आणि समर्थांना म्हणाले, समर्था, आता शरीर थकले, पायी वारी कठीणच आहे, वाहनाने यावे तर तेही कठीणच दिसते. आपणास सर्व काही कळते, क्षमा असावी समर्था. अशी प्रार्थना करून बाळकृष्ण बुवा रात्री झोपी गेले तर त्यांचे स्वप्नात रामदास स्वामी आले आणि म्हणाले, बाळकृष्णा, असा हताश होऊ नकोस, आपल्या शक्तीप्रमाणे परमार्थ करावा. आता इथे खास त्यासाठी येऊ नकोस, आपल्या घरी बाळापुरी उत्सव करावा. मी स्वतः येईन तिथे, हे माझे तुला वचन आहे बाळकृष्णा, चिंता करू नकोस. समर्थांचे हे स्वप्नातील दर्शन पाहून बाळकृष्ण बुवांना आनंद झाला. ते बाळापुरी परतले. दुसऱ्या वर्षी बाळकृष्ण बुवांनी आपल्या घरीच नवमीचा उत्सव सुरू केला. दासबोध वाचन, रात्री कीर्तन, दुपारी ब्राह्मण भोजन व सायंकाळी धूपारती असा क्रम होता उत्सवाचा. सर्व गावात कळले होते की यावर्षी साक्षात रामदास स्वामी उत्सवास येणार आहेत बुवांना दर्शन द्यायला. म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी जमा केली होती. अत्यंत उत्साहात सुरू झाला नवमीचा उत्सव. असा थाटमाट 9 दिवस झाला. नवमीचा दिवस उजाडला आणि दुपारी 2 वाजता अघटित घडले मित्रांनो. साक्षात शेगावीचे श्री गजानन महाराज बाळकृष्ण बुवांचे दारात येऊन उभे राहिले. लोक तर चकित झाले गजानन महाराजांना पाहून आणि बुवांना म्हणायला लागले, उठा उठा बुवा, तुमच्या दारात श्री गजानन महाराज आले आहेत. बुवा म्हणाले, गजानन महाराज आले बरेच झाले, त्यांचेही पाय लागले, पण मी तर वाट बघतोय समर्थ रामदास स्वामींची. त्यांनी मला शब्द दिला आहे, तो खोटा ठरणार नाही. इकडे दारात गजानन महाराज जय जय रघुवीर समर्थ असे म्हणून श्लोक म्हणू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. श्री गजाननाची ही वाणी ऐकून बाळकृष्ण बुवा दारात आले. पाहतात तो काय, श्री गजानन महाराजांची अजानुबाहू नग्न स्वारी निजानंदात उभी. बुवा नमस्कार करायला गेले तर तिथे रामदास स्वामी, हातात कुबडी, पाठीवर जटाभार, कपाळी गोपीचंदनाचा उभा त्रिपुंड, हिरमुजी रंगाची लंगोटी असे साक्षात समर्थ रामदास स्वामींचे रूप पाहून बुवांचे मन आनंदाने भरून आले. डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मग रामदास स्वामी गायब झाले. पुन्हा गजानन महाराज दिसायला लागले. बुवा हताश झाले की पुन्हा रामदास स्वामी, मग पुन्हा गजानन महाराज. अगदी सिनेमात दिसतो तसा खेळ सुरू झाला. त्यामुळे बुवा घोटाळले, काहीच समजत नव्हते त्यांना. मग बुवांना गजानन महाराज म्हणाले, अरे असा गांगरू नकोस, मीच तुझा रामदास स्वामी आहे. तेव्हा मी सज्जनगडी होतो, आता शेगावी मळ्यात आहे. तुला मी सज्जनगडावर जे वचन दिले होते ते पूर्ण करण्यास आलो आहे. सर्व चिंता सोड आता. शरीररूपी वस्त्राला किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे बाळकृष्णा? गीतेत श्लोक आहे, वासांसी जीर्णानी, तो आठव. असा भ्रमिष्ट होऊ नकोस. चल घरात, मला पाटावर बसव. बुवांचा हात धरून महाराज घरात आले. एका मोठ्या पाटावर बसले. सर्व गावात महाराज आल्याची बातमी पसरली. दर्शन घ्यायला लोक
बाळकृष्ण बुवांच्या घराकडे धावू लागले. बाळकृष्ण बुवा तरीही दिवसभर विचारात पडले होते. त्यांना काहीच कळत नव्हते. रात्री झोपी गेले बुवा आणि रात्री 3 वाजता त्यांचे स्वप्नात पुन्हा समर्थ रामदास स्वामी आले. अरे बाळकृष्णा, गजानन महाराज माझीच मूर्ती आहे. हल्ली तुमच्या वराड प्रांतात आहे. संशय मुळीच धरू नकोस. संशय धरला तर बुडशील. श्री गजानन म्हणजे मीच हे लक्षात ठेवून त्यांचे पूजन कर. हे स्वप्न पाहिल्यावर मात्र बुवांचा पूर्ण संशय दूर झाला. त्यांनी अत्यादराने महाराजांचे पायावर आपले मस्तक ठेवले. महाराज, आपली लीला मी समजू शकलो नव्हतं. आपण स्वप्नात येऊन उलगडा केला. आता माझी नवमी सांग झाली. लेकरांवर कृपा करा महाराज. धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरी. ही माझी इच्छा पूर्ण करा महाराज. महाराज म्हणाले, ऐक माझं बाळकृष्णा, काही दिवस झाल्यावर मी पुन्हा येईन तुझ्या घरी. असे म्हणून जेवण झाल्यावर श्री गजानन महाराज क्षणात निघून शेगावी पोहोचले देखील. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, गजानन महाराजांना शेगावी परत जाताना रस्त्यात कोणीच पाहू शकले नाही. असे होते आपले महाराज. क्षणात इथे तर क्षणात तिथे. संपला आपला अध्याय 9वा. आता भेटू पुढील आठवड्यात 10व्या अध्यायासाठी. तोपर्यंत जय गजानन.